मी काय म्हणतेय, या गुढीपाडव्याला आपण श्रीखंड घरीच बनवूयात का? म्हणजे कोणतेही आर्टिफिशियल रंग असणार नाही, कोणतेही प्रिझर्वेटिव्ह असणार नाही आणि कोणतेही आर्टिफिशियल फ्लेवर सुद्धा असणार नाही. आपण मस्त घरी बनवूयात. घरी बनवलेले कोणतेही पदार्थ आपल्या डोळ्यासमोर बनलेले असतात. व्यवस्थित स्वच्छता मेंटेन करून बनवलेले असतात. यामुळे आपण मनसोक्त मुलांना, घरातल्यांना खाऊ घालू शकतो आणि जे समाधान आपल्याला मिळतं ना, ते काही औरच असतं. बरं, जे तुम्ही बाहेरून श्रीखंड आणता ना, त्या किमतीमध्ये आपण त्याच्या दुप्पट श्रीखंड बनवणार आहोत. म्हणजे जे 70-80 रुपयाला पाव किलो श्रीखंड मिळतं, त्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्येच आपण आजचं हे जवळ-जवळ अर्धा किलो श्रीखंड बनवणार आहोत. त्याच टेक्स्चरचं भरपूर दाटसर तरी सुद्धा क्रीमी मस्त घट्ट दही कसं लावायचं आणि असं दाटसर श्रीखंड कसं बनवायचं ना, हेच तर या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि गॅरंटी देऊन सांगते हां, आत्तापर्यंत या टिप्स कुणीही तुम्हाला दिल्या नसतील. अशाच टिप्स मी आज तुमच्यासोबत मांडणार आहे, ज्या मला एक्सपिरियन्सने आलेल्या आहेत. चला तर मग मस्त दाटसर तरी सुद्धा क्रीमी असं कमीत कमी साखरेमध्ये तयार होणारं, घरच्या घरी कमी किमतीमध्ये श्रीखंड कसं बनवायचं हे बघूयात. तर सगळ्यात आधी आपण दही लावणार आहोत. खास श्रीखंडासाठी आपण दही लावतोय. मग यापासून श्रीखंड बनवा, आम्रखंड बनवा, मग कुठलंही तुम्ही फ्लेवर बनवू शकता. हे दही लावत असताना ते घट्ट व्हायला हवं, जास्त यावरती पाणी नको. असं घट्ट दही कसं लावायचं ना, हे आज पाहूयात. तर श्रीखंडाचं दही लावत असताना गाईच्या दुधाऐवजी म्हशीचं दूध वापरायचं, म्हणजे दाटसर असं दही लागलं जातं. जे गाईचं दूध आहे त्यामध्ये फॅट कंटेंट म्हशीच्या दुधापेक्षा थोडासा कमी असतो, यामुळे याचं दही जास्त घट्ट होतं. आता आज आपण केसर पिस्ता फ्लेवर बनवतोय. कोणतेही आर्टिफिशियल रंग किंवा फ्लेवर आपल्याला यामध्ये टाकायचे नाहीत. म्हणूनच ओरिजिनल इथे मी केसराच्या काड्या घेतलेल्या आहेत. चांगल्या अशा हातावरती चुरून घेतलेल्या आहेत. याच आपण यामध्ये घालूयात, म्हणजे आपल्याला कोणताही फ्लेवर घालायची गरज नाही, कोणताही रंग घालायची गरज नाही. दूध उकळत आलं की आपल्याला हे केसराच्या काड्या यामध्ये चांगल्या चुरून घालायच्या आहेत. आता जशा केसराच्या काड्या दुधामध्ये मुरतील तशा त्याचा याला रंग छान येईल. आता दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय. तर दुधाला एक उकळी येण्याची आपण वाट पाहूयात. फक्त एक लक्षात घ्या की या दुधावरती साय यायला नको, म्हणून दूध अधूनमधून असं ढवळत राहायचं. तिथं दूध चांगलं उकळायला सुरुवात झालेली आहे. याच वेळेस आपल्याला यामध्ये साखर सुद्धा घालायची. म्हणजे लक्षात घ्या, पुढे जाऊन आपल्याला खूप साखरेचा वापर करायचा नसेल किंवा साखर कमीत कमी तुम्हाला श्रीखंडामध्ये हवी आहे, तर यासाठी दही जे आहे ते खूप आंबट लागायला नको. जर दही तुमचं आंबट लागलं तर काय करावं लागेल, साखर सुद्धा आपल्याला जास्तच घ्यावी लागेल. म्हणून दही आंबट लागायला नको, म्हणूनच आधीच आपण यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत. तर साधारण पाव वाटेभरून मी यामध्ये साखर घातली. साखर घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं उकळवून घ्यायचंय आणि उकळी आल्यानंतर फक्त 2 मिनिटांसाठी एक्स्ट्रा उकळून घ्यायचंय. हे श्रीखंड बनवताना कोणतेही कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर असं काहीच वापरायची गरज नाही. प्युअर दुधापासून आपण हे श्रीखंड बनवतोय. यामुळे ना तुम्ही मनसोक्त खाऊ शकता आणि मुलांना सुद्धा भरपूर वाटी-वाटी भरून खायला घालू शकता. जेव्हा मी ही श्रीखंडाची प्लेट छान सजवली होती सुरुवातीला, तुम्ही ती पाहिली होती. माझ्या मुलीला असं वाटलं की शिरा आहे, जसं आपण शिरा खातो ना प्लेट भरून, असंच ती खायला सुरुवात तिने केली होती. अक्षरशः तिच्या हातातून मला प्लेट ओढून घ्यावी लागली. तर इतकं चविष्ट होतं. आणि जो आपण बाहेरचा श्रीखंड घेतो तो 1 ते 2 चमच्यापेक्षा आपण जास्त खाऊच शकत नाही. घरी बनवलेला श्रीखंड मात्र आपण मनसोक्त खाऊ शकतो. दूध उकळलेलं आहे, गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता इथे दूध आपण थंड करून घेऊयात. म्हणजे हलकंसं कोमट आपल्याला हवं आहे, पण मध्ये-मध्ये साय याच्यामध्ये अजिबात यायला नको. म्हणूनच मध्ये-मध्ये असं मिक्स करत राहायचंय. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला फार असा रंग दिसला नाही, पण केशर जसं-जसं मुरतं ना, तसं-तसं दुधाचा रंग हलकासा पिवळसर व्हायला सुरुवात होते. केशराचं तुम्हाला जर इथे श्रीखंड बनवायचं नसेल, तर नुसतं वेलची पावडर घालून वेलचीचा फ्लेवर सुद्धा तुम्ही देऊ शकता बरं का. आता इथे जे दूध आहे बऱ्यापैकी कोमट आहे, म्हणजे मी बोट बुडवू शकेल इतपत कोमट आहे. यामध्ये आपला नाश्त्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या अंदाजानुसार 1.5 लिटर दुधासाठी बरोबर 2 मोठे चमचे ते 2.5 चमचे तुम्ही इथे घट्ट दही घ्यायचंय. बघा, जसं तुम्ही दही घ्याल ना विरजनासाठी, तसंच दही इथं लागलं जातं. जर विरजनासाठी घेतलेलं दही पातळ असेल, तर तुमचं दही सुद्धा घट्ट न लागता पातळच लागतं. यामुळे घेताना दही जे विरजन आहे ते घट्टच घ्यायचं. आणि छान मी आधी चमच्याने मिक्स करून घेतलं. तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्करने छान मिक्स करून घ्या, म्हणजे एकसारखं दही व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होतं.
साधारण 2-1 मिनिटांसाठी फेटून घेतलं. छान यावरती फेस आलेला आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि 12 तासांसाठी दही आपण छान आंबवून घेऊयात. 12 तासापेक्षा जास्त झाले तर मात्र हे जे दही आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. नाहीतर मग दही जास्त आंबट होऊ शकतात. तर उन्हाळा आहे, खरं तर 10 तासामध्ये दही लागायला हवं. जर तुम्हाला असा थोडासा आंबट वास आला, तर लगेचच दही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय. तर इथे तुम्ही दही बघू शकता. छान ह्याच्या वड्या पडतायत. हे पहा. 12 तासांमध्ये मस्त दाटसर असं दही लागलेलं आहे आणि याचं श्रीखंड सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये होतं. दूध गरम करत असतानाच आपण यामध्ये साखर घातली होती. यामुळे यावेळेस जरी तुम्ही दही चाखलत ना, तरी छान असा फ्लेवर येतो. कारण आपण यामध्ये केसर सुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे एक वेगळीच टेस्ट या दह्याची येते. नुसतंच खायला सुद्धा हे दही कमाल लागतं. आता दह्यामधलं पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. यासाठी मी इथं मोठा बोल घेतलेला आहे. यावरती ठेवायची आहे आपली पुरणाची चाळण. तर पुरणाच्या चाळणीमधून जरा सोपं पडतं म्हणून इथे मी पुरणाची चाळण घेतली. यावरती सुती एखादं कापड ठेवायचं आहे आणि यामध्येच आपल्याला संपूर्ण दही बनवलेलं ओतून घ्यायचं आहे. आत्ता जरी थोडासा फिका रंग दिसत असला ना, पाणी सगळं मुरल्यानंतर आणखीन जास्त डार्क रंग या दह्याला येतो. म्हणजे आपल्याला जो चक्का तयार होणार आहे त्याला आणखीन जास्त दाटसर रंग येतो. दही इथे मी संपूर्णपणे या कापडावरती काढून घेतलेलं आहे. आता याची छान अशी गाठ बांधून घेऊयात. आता बऱ्याचदा आपण काय करतो, की चक्का बनवायचा आहे, श्रीखंड बनवायचा आहे, तर हे दही कुठेतरी आपण टांगून ठेवतो आणि यामुळे काय होतं माहितीये का, चक्का आणखीन जास्त असा आंबट होतो. यामुळे हे जर तुम्हाला टाळायचं असेल ना, सरळ हे भांडं असंच्या असं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचंय, की जेणेकरून दह्यामधलं पाणी सुद्धा संपूर्णपणे खाली उतरलं जाईल आणि सोबतच आपला जो चक्का आहे तो खूप असा आंबटसर होणार नाही. बाहेर ठेवलं तर मात्र साखर घालून सुद्धा हा आंबट होऊ शकतो. आता यावरती असं काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे पटकन यामधलं पाणी निघून जाऊ शकतं. आता जर तुम्हाला जो चक्का आहे तो खूप दाटसर हवा असेल तर कमीत कमी एक 15 तासांसाठी तरी आपल्याला हे दही फ्रीजमध्ये ठेवावं लागेल असं जड वजन ठेवून. इथे बरोबर 15 तास झालेला आहे आणि जर तुम्हाला मऊसूत हवं असेल तर मात्र 10 ते 12 तासांमध्ये तुम्ही लगेचच हा चक्का काढून घेऊ शकता. हे डिपेंड आहे की तुम्ही किती यामधलं पाणी पिळून काढताय. मी बरोबर 15 तासांसाठी हा चक्का असाच ठेवला होता. छान दाटसर असा चक्का तयार झालेला आहे. हा चक्का आत्ता जरी तुम्ही टेस्ट केला तरी फार असा आंबट नाही आणि मस्त लागतो चवीला. मग आत्ता तुम्हाला किती साखर यामध्ये घालायची आहे ना, यानुसार तुम्ही साखर घालू शकता. कसं तुम्हाला गोड हवंय, आंबट हवंय यानुसार. श्रीखंड म्हटलं तर माझ्यासाठी खूप वीक पॉइंट आहे आणि आता बोलताना सुद्धा मी बोलू शकत नाहीये, इतकं माझ्या तोंडाला पाणी सुटतंय खरं तर. आता श्रीखंड आपल्याला छान असं पुरणाच्या जाळीतूनच असं मॅश करून घ्यायचंय, की जेणेकरून छान स्मूथ असं जे क्रीमी टेक्स्चर येतं की नाही, जसं बाहेरचं आपलं श्रीखंड असतं, अजिबात यामध्ये अशा गुठळ्या नसतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की फास्ट करायच्या नादात तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू नका. पाणी होऊन जाईल याचं. 2-3 मिनिटामध्ये चक्का छान असा गाळून झालेला आहे. फ्लेवरफुल आहे आणि रंग सुद्धा बघू शकता. छान हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. यामध्ये आता आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. पुन्हा मी पाव कप भरूनच साखर घेतली होती आणि मिक्सरला ती फिरवून घेतली. यामुळे याची क्वांटिटी कपामध्ये जास्त भरलेली आहे. अर्धा कप इथं पिठी साखर झालेली आहे. ही थोडी-थोडी करत यामध्ये घालूयात आणि जशी आपल्याला टेस्ट करून पाहायचं, जसं गोडसर, आंबटसर हवंय यानुसार तुम्ही यामध्ये साखर कमी जास्त करू शकता. शक्यतो यामध्ये साखर मिसळू नका. पिठी साखरच मिसळून घ्यायची कारण साखर विरघळायला तसा खूप वेळ लागतो. मला थोडंसं आणखीन आंबट वाटलं म्हणून आणखीन उरलेली जी पिठी साखर होती ती सुद्धा मी यामध्ये घातली. म्हणजे जवळ-जवळ आपण यासाठी अर्धा कप भरून साखर वापरलेली असेल. वजनी प्रमाणानुसार जर सांगायचं झालं तर एक अंदाजे मी तुम्हाला सांगते 100 ते 150 ग्रॅम आपण साखर यामध्ये वापरलेली असेल. साखर चांगली मिसळून घेतलेली आहे. केसर पिस्ता बनवतोय यासाठी आपण यामध्ये पिस्ता हा घालायलाच हवा. तर इथे पिस्ता सुद्धा आपण यामध्ये घातलेला आहे. केसरचा सुद्धा मस्त फ्लेवर सुद्धा आलेला आहे. आता तयार झालेले हे श्रीखंड किती भरतंय हे सुद्धा आपण चेक करून पाहू. तर इथे तुम्ही बघू शकता बरोबर अर्धा किलो श्रीखंड इथे झालेला आहे. यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतं बरं का. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं, की जो चक्का आहे किंवा जो दही आहे जर तुम्ही 15 तासांसाठी ठेवलं तर जास्त पाणी त्याचं खाली ओघळलं जातं. पण तेच जर तुम्ही 10 ते 12 तासांसाठी ठेवलं तर मात्र वजन थोडंसं जास्त भरू शकतं आणि असा श्रीखंड जे आहे ते थोडंसं पातळसर होऊ शकतं. यावरती सजावटीसाठी मी पिस्त्याचे काप,
गुलाबाच्या काही पाकळ्या आणि यासोबतच आधीच केसर दुधामध्ये मी भिजवण्यासाठी ठेवलं होतं. हेच थोडंसं असं डेकोरेटिव्ह छान दिसतं दिसायला म्हणून केलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मस्त श्रीखंड तयार झालाय. रंग सुद्धा सुरेख आलाय आणि जसा बाजारात मिळतो तसा छान दाटसर झालेला आहे. किंबहुना त्यापेक्षाही खूप स्वादिष्ट हा झालेला आहे. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.